नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजले 6:30 आणि मी आणि माझे जिजू आम्ही चाललो ट्रेकिंगला. ॲक्च्युली मी सॅटर्डे रात्री चाललेलो, तर त्यांनी मला सहज विचारलं, की "ट्रेकिंगला येतोस का?" एक्सायटेडमध्ये मी हां तर म्हणालो, बट शूज वगैरे मी काहीच नाही आणलं होतं. तो बोललो, "ठीक आहे." आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आमचं लोकेशन गोडाडेश्वरला. येताच क्षणी आमच्या दिवसाची सुरुवात झाली मस्तपैकी सनराईजनी अँड आमच्या ट्रॅकलाही सुरुवात झाली. तर तुम्ही पाहू शकता, की आपल्याला त्या टॉप मोस्ट पॉइंटवरती जायचं आहे. अँड ऑलरेडी लोकं मधल्या-मधल्या जागेवरती जाऊन तिकडे थांबलेले आहेत पण. आणि आपण अशा प्रकारे आपल्या ट्रॅकला सुरुवात केली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की रस्ते कसे होते. तर ॲक्च्युली हे माझं फर्स्ट टाईम एक्सपिरियन्सच होतं आणि मी घाबरलेलो पण कारण माझं वजनही वाढलेलं. पण जीजू थोडे एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की कुठे काय पाय ठेव किंवा कसं चढायचं. तर त्यांच्या अकॉर्डिंगलीच मी फॉलो करत होतो सगळं. जेवढं सोपं वाटत होतं तेवढं सोपं तर नव्हतंच आहे. बट मजाही तेवढी घेत होती आणि तुम्ही पाहू शकता की आमच्याबरोबर बाकीचे पण ट्रॅक करायला लोकं आलेले. तर ते कशाप्रकारे बॉडी बॅलन्स करून किंवा कसं ते चालत होते तशा अकॉर्डिंगली मी करत होतो. अँड मग थोडं वर येऊन आम्ही ब्रेक घेऊन आम्ही परत कंटिन्यू ते करत होतो. अँड अशा प्रकारे आम्ही थोडा वर पोहोचलो अँड आमच्या मागचा व्ह्यू थोडा असा होता. थोडा वेळ बसून आम्ही परत वर जायला निघालो. वर आल्यावरती आम्हाला असा हा प्लेन रस्ता दिसला आणि तिकडून थोडं पुढे चालून आम्हाला एक छोटासा ज्यूस सेंटर दिसला. तिकडे आवळ्याचा ज्यूस आणि खूप सारे प्रकारचे ज्यूस होते. आम्ही लिंबू पाणी पिऊन पुढे ट्रॅकला कंटिन्यू केलं. पुढे आल्यावरती डोंगराच्या दुसऱ्या साईडनी खाली उतरून आम्ही एक शंकराच्या मंदिरात जाणार होतो. तर जेवढं डिफिकल्ट वर यायला होतं, तेवढंच डिफिकल्ट खाली जायला सुद्धा होतं आणि ऑफकोर्स मी माझ्या स्पार्कच्या सँडललाही शाउट आउट देऊ कारण पूर्ण ट्रॅकमध्ये न घसरता सपोर्ट केल्याबद्दल अँड ऑफकोर्स डिफिकल्ट होतं. तर आम्ही असं थोडं थांबून आम्ही परत चालू केलं अँड वेट थोडं गेन झाल्यामुळे मला उतरताना, येताना थोडं थकवाही वाटत होता. तर तुम्ही पाहू शकता की कसं आम्ही केलं कंप्लीट. मग आम्ही थोडं पुढे आल्यावरती आम्हाला फायनली शंकराचं मंदिर भेटलं. आम्ही दर्शन केलं आणि मग परत पुढे आणखीन एक छोटं मंदिर होतं, तिकडे आम्ही जायला निघालो. थोडं खाली उतरून पुढे चालून आम्ही फायनली त्या मंदिरात पोहोचलो. मग आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतले. तुम्ही पाहू शकता की लोकं तिकडे मेडिटेशन करत होते. मग आम्ही परत जायला निघालो. मग आम्हाला असं हे दगडांवरूनही वर चढायला लागलं. छोटे-छोटे स्टेप्स घेऊन आम्ही दगडांवर चढून फायनली हा पोर्शन कंप्लीट केला. आणि मग मोस्टली आम्हाला स्ट्रेट रस्तेही दिसले. मग आम्ही चालून आम्हाला एक ओपन जिम दिसलं. ही जी मशीन आहे त्याला आपण पुली बोलतो, जी की बॅगसाठी यूज केली जाते. मग तिकडून पुढे जाऊन आम्ही परत खाली जायला उतरलो. मग आम्हाला स्लोपी एरियाज दिसले, जिकडे मी छोटे-छोटे स्टेप्स घेऊन खाली उतरत होतो. अँड अशा प्रकारे खाली उतरल्यावरती आम्ही परत घरी जायला निघालो. अँड तुम्हाला कसा वाटला माझा ट्रायल मिनी व्लॉग हे नक्की कळवा. अँड बाय.